आज आपल्याकडे रायगड जिल्हा परिषदेच्या एका उर्दू शाळेचा एक खूप इंटरेस्टिंग शैक्षणिक अहवाल आहे. शीर्षक आहे आवाजाची कमाल, वाचनाची धमाल. अगदी. यात कोविडनंतर अनेक मुलांचं जे वाचन मागे पडलं होतं, हो, जी एक मोठी समस्या होती. त्यावर एका शिक्षकाने व्हॉट्सॲप आणि व्हॉइस रेकॉर्डिंग सारख्या साध्या तंत्रज्ञानाचा वापर करून कसा तोडगा काढला हे सांगितलंय. आणि तेही खूप प्रभावीपणे. पण मला हाच प्रश्न पडतोय की फक्त व्हॉट्सॲप आणि व्हॉइस नोट्सनी इतका मोठा फरक कसा काय पडू शकतो? चला जरा हे सविस्तरपणे बघूया. नक्कीच. ही गोष्ट आहे 2025-26 या वर्षातली. खरसई गावातली जिल्हा परिषद उर्दू शाळा. अच्छा. तिथे एक नवीन शिक्षक आले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की मुलांना साधं उर्दू वर्णमाला म्हणजे हुरूफे तहेज्जी आणि मराठी बाराखडी सुद्धा. हो, अगदी. तेही ओळखायला खूप त्रास होत होता. मग शब्द वाचन तर म्हणजे खूपच लांबची गोष्ट होती. अहवालात एक आकडा दिलाय की माझे गाव सुंदर आहे असं साधं वाक्य वाचू शकणारे विद्यार्थी वर्गात 0 होते. म्हणजे अक्षरशः एकही नाही. हे खरं आहे? हो, पूर्णपणे खरं आहे. आणि तीच तर खरी समस्या होती जिथून सगळं सुरू झालं. बापरे. आणि याच समस्येवर उपाय म्हणून त्या शिक्षकाने आवाजाची कमाल हा उपक्रम सुरू केला. ओके. पद्धत खूप सोपी होती. रोज व्हॉट्सॲपवर एक वर्कशीट पाठवायची, ज्यात अक्षरं, सोपे शब्द, छोटी वाक्य असायची. आणि मग विद्यार्थ्यांनी ते वाचून स्वतःचा आवाज रेकॉर्ड करून ग्रुपवर पाठवायचा. एक मिनिट. इथेच मला एक प्रश्न आहे. म्हणजे शिक्षक वर्गात समोर असताना मुलं शिकत नव्हती. बरोबर. मग फक्त व्हॉट्सॲपवर आवाज पाठवून इतका मोठा बदल कसा झाला? असं काय वेगळं होतं यात जे वर्गात शक्य नव्हतं? खूप चांगला प्रश्न आहे. याचं खरं उत्तर आहे असिंक्रोनस लर्निंगमध्ये. असिंक्रोनस लर्निंग म्हणजे नेमकं काय? म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी एकाच वेळी एकत्र असण्याची काही गरज नाहीये. शिक्षकाला दिवसभरात कधीही प्रत्येक मुलाचा आवाज ऐकून त्याला वैयक्तिक फीडबॅक देता आला. अच्छा, म्हणजे 1 to 1 लक्ष देता आलं. अगदी. हे वर्गात 30 मुलांना एकत्र शिकवण्यापेक्षा खूप जास्त प्रभावी ठरतं की नाही? म्हणजे बघा, आपण जिममध्ये ट्रेनरकडून व्यायाम शिकतो. तो एकदा पोझिशन दाखवतो. हो. पण आपण ती बरोबर करतोय की नाही हे तो जेव्हा पर्सनली येऊन बघतो तेव्हाच खरा फरक पडतो. बरोबर. इथे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ती व्हॉइस नोट म्हणजे एक वैयक्तिक ट्रेनर होती, जी त्यांचे उच्चार तपासत होती. पण हे सगळं ऐकायला जितकं सोपं वाटतंय तितकं नक्कीच नसेल. म्हणजे सगळ्याच पालकांकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेटची सोय ही एक अडचण असणारच. नक्कीच. आणि अहवालानुसार हीच सर्वात मोठी अडचण होती. सुरुवातीला फक्त 40% विद्यार्थीच सहभागी होऊ शकले होते. मग बाकींचं काय? इथेच तर शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची कल्पकता दिसते. त्यांनी फोन बडी नावाची एक कल्पना वापरली. फोन बडी? ते काय आहे? हो, म्हणजे ज्याच्याकडे फोन आहे तो विद्यार्थी आपल्या जवळच्या 2-3 मित्रांना एकत्र करून रेकॉर्डिंग करायचा आणि पाठवायचा. वा, म्हणजे तंत्रज्ञानाची अडचणी दूर झाली आणि एक प्रकारे गट शिक्षणाची म्हणजे ग्रुप लर्निंगची सवय पण मुलांना लागली. ठीक आहे, म्हणजे अडचणींवरही मात केली गेली. पण अनेकदा अशा कल्पना कागदावर चांगल्या दिसतात. प्रत्यक्षात खरंच काही फरक पडला का? आकडेवारी काय सांगते? आणि इथेच तर खरी गंमत आहे. उपक्रमानंतर तब्बल 85% विद्यार्थ्यांच्या वाचनात मोजता येण्यासारखी सुधारणा झाली. 85%? हो. हा खूपच मोठा आणि सकारात्मक बदल आहे. हो. आणि हा फक्त आकड्यांचा बदल नाहीये, हा मुलांच्या आत्मविश्वासात झालेला बदल आहे. आणि हो, डिजिटल सरावासोबत वहीत लिहिण्याचा सराव पण होता, त्यामुळे हस्ताक्षरही सुधारलं. तर या सगळ्याचा आपण काय अर्थ घ्यायचा? म्हणजे व्हॉट्सॲप हेच यशाचं मुख्य कारण होतं का? मुख्य नाही म्हणता येणार, पण ते एक महत्वाचं साधन नक्कीच होतं. अहवालानुसार खरं यश तंत्रज्ञानात नाही तर शिक्षकाच्या सातत्यात आणि वैयक्तिक प्रतिसादात आहे. म्हणजे कन्सिस्टंट अँड पर्सनल फीडबॅक. अच्छा. व्हॉट्सॲप नसतं तर त्यांनी दुसरं काहीतरी वापरलं असतं, पण तो रोजचा पाठपुरावा आणि प्रत्येक मुलाला मिळणारा तो पर्सनल फीडबॅक ते जास्त महत्वाचं होतं. म्हणजे कमी खर्चात आणि कमी साधनांमध्ये प्रभावी शिक्षण कसं देता येतं याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. अगदी बरोबर. खरंच खूप प्रेरणादायी आहे. जाता जाता एक विचार मनात येतोय. इथे वाचनासाठी आवाजाचा वापर केला गेला. याच पद्धतीने आपण मुलांना आणखी काय काय शिकवू शकतो? म्हणजे जसं की गणिताचे पाढे असतील, विज्ञानाचे सोपे सिद्धांत किंवा अगदी एखादी नवीन भाषा शिकवणं. खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.